खूप लोक असतात, पण त्याच्यात एक आहे ना, एक यांनीच एक व्यक्ती आहे, तो जो व्यक्ती आहे तो बहुतेक तो हॅकर आहे. ज्या व्यक्तीला डीन सांगतील की या व्यक्तीला काम द्यायचंय, त्याच व्यक्तीला ते जेम पोर्टलवर दिसतं, दुसऱ्याला दिसत नाही. अशी जी व्यवस्था आहे, ती व्यवस्था लावून देणारा जो व्यक्ती आहे तो नोकरीला नाहीये, आपल्या ऑफिसमध्ये कामाला सुद्धा नाहीये, परंतु त्या व्यक्तीला तो नसल्यानंतरही तो व्यक्ती तिथं येऊन बसतो आपल्या ऑफिसमध्ये. त्याला जे खरेदीची टेबल आहे त्या टेबलवर बसून स्वतः काम करतो. आणि विशेष म्हणजे ओएसच्या टेबल समोरचा टेबल आहे. बाहेरचा व्यक्ती कसं काय येऊन काम करू शकतो? मी त्या बाहेरच्या व्यक्तीची पण एक शूटिंग केलेली आहे मी. तो व्यक्ती, हे बघा, हे आमचं ऑफिस आहे. हे बघा, हा बाहेरचा माणूस आहे. काय नाव त्याचं? याचं नाव सचिन आहे, सचिन हजारे नाव आहे याचं. हा व्यक्ती सगळ्या सप्लायरचं एकटाच काम करतो. हा व्यक्ती याला कार्यालयात येऊन बसायची परवानगी कोणी दिली? मी याची सुद्धा कंप्लेंट सायबरला केलेली साहेब, की हे हॅकर आहे म्हणून. परंतु सायबर मधून मला असं सांगण्यात आलं की तुम्ही ही तक्रार तुमच्या वरिष्ठांना करा, तुमच्या वरिष्ठ ऑफिसचे लोक आम्हाला कळवतील, तेव्हा आम्ही चौकशी करू शकतो. अशी तुम्हाला हे करता येणार नाही. या प्रकरणात आपण मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांना तक्रार या आंदोलनामध्ये मला मला आंदोलन करायचीच वेळ येणार नाही. मला असं वाटतं तुमच्या सारख्यांनी जेव्हा हे प्रकरण शासनापर्यंत पोहोचवलं तर मला आंदोलन करायची वेळच येणार नाही बहुतेक. पालकमंत्री बोलत असेल अधिकाऱ्यांना तुम्ही घाबरू नको, तर कारवाई कशी होणार? काय पालकमंत्री साथ देत असताना अधिकाऱ्याला कारवाई कशी होणार? हाँ देखेंगे ना आंदोलन के बाद में, आंदोलन करेंगे जब समझ में आएगा।